1 किलो प्रमाणात आपण मस्त करतोय मस्त मोत्यासारखे मोतीचूर लाडू। तर 1 किलो बेसन घेतलेलं आहे, बारीक हिरा बेसन घेतलं आहे। मार्केटमध्ये पॅकिंगचं जे मिळतं ते घ्यायचं आहे दळलेलं घेण्यापेक्षा। तर बारीक असं आता 1 ग्लास घेतला आहे, तर ग्लासच्या मापाने आपण बेसन मोजून घ्यायचं आहे। तर ग्लास जो आहे तो बेसन हलकंसं जास्त दाबून भरायचं नाही, हलकंसं दाबून भरायचं आहे आणि लगेच आपण चाळून घ्यायचं आहे। ते बारीक जरी असलं तरी त्यामध्ये थोड्याशा गुठळ्या असतात, नंतर आपण बुंदी पाडताना त्यात गुठळ्या बनल्या जातात आणि बुंदी चांगली पडत नाही। तर असं करत आपण आता व्यवस्थित असं ग्लासनी बेसन मोजून घेऊयात। तर पूर्णतः आपण बेसन मोजून घेतलं आहे, तर 7 ग्लास हे बेसन भरलेलं आहे आणि चाळून पण घेतलं आहे लगेच। तर आता पीठ मळण्यासाठी आपण मोठं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये केशरी रंग घातलेला आहे। तर रंग ऑप्शनल आहे, पण लाडू हे छान दिसतात रंग घातल्यानंतर। आता त्यामध्ये पहिल्यांदा आपण आता पिठाच्या निम्म म्हणजे 3.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतर जे पाणी आहे आपण नंतर थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे। आता 3.5 ग्लास पाणी घातल्यानंतर आपण चमच्याने व्यवस्थित असं हे पीठ मळून घेऊयात, गुठळ्या मोडून घ्यायच्यात आणि अर्धा ग्लास आता मी जवळ पाणी ठेवलं आहे, म्हणजेच आपल्याला पिठामध्ये पाणी मोजायला सोपं पडेल। तर आता हे पाणी जे आहे आपण थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे पीठ चांगलं हाताने गुठळ्या मोडून मोडून पाणी टाकायचं आणि आता अंदाज घेत घेत व्यवस्थित असं आपण आता हे पीठ मळून घ्यायचं। तर बघा आता आपण थोडं थोडं असं हातात पीठ घेऊन आपण वर घ्यायचं आहे, असं व्यवस्थित पडेल असं आपण पीठ मळायचं आहे। तर बघा सगळं मी जे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं होतं तर ते पाणी त्यामध्ये टाकलं आहे, म्हणजे आता हे परफेक्ट असं आपलं हे पाणी त्यामध्ये बरोबर बसलं आहे, म्हणजे पूर्णतः 4 ग्लास आपण पिठामध्ये पाणी घातलं आहे। आता चमच्याने बघा, हे बघा अशा पद्धतीने चमच्यामध्ये जर पीठ घेतलं तर अशा पद्धतीने पडलं पाहिजे, म्हणजेच तुम्ही नीट पहा त्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने झाली पाहिजे, म्हणजेच आपले मोतीचूर लाडू छान होतील आणि बुंदी जी आहे ती छान अशी पडते मग तेलामध्ये। तर बघा अशाच पद्धतीने आपलं हे पीठ मळलं गेलं पाहिजे। तर पूर्णतः 7 ग्लासासाठी आपण 4 ग्लास पाणी टाकले। आता चमच्यामध्ये घेतलं तर पीठ बघा तुम्ही हलकंसं असं पिठाचा थोडासा थर येतो चमच्याला, असं पीठ करायचं आहे। आता नंतर मी घेतलेलं आहे बघा जाडसर अशी प्लॅस्टिकची पिशवी, तर ही दुधाची पिशवी आहे। तर तुम्ही मिठाची जाडसर पिशवीसुद्धा घेऊ शकता। आता एका साईडने ती ओपन आहे आणि दुसऱ्या साईडने थोडासा जो जास्तीचा भाग असतो तो कापून घेतला आहे आणि हलकंसं कडेला टोकाला आपण कात्रीने बारीकसं होल पाडून घेतलं आहे। तुम्ही मोठ्या सुईने सुद्धा होल पाडून घेऊ शकता। आता ग्लासामध्ये ही जी पिशवी आहे ती टाकायची आणि नंतर हे जे पीठ आहे त्यामध्ये भरून घ्यायचं। सध्या मी अगदी थोडंसं पीठ त्यामध्ये भरून घेते। आता पहिला घाणा करताना व्यवस्थित अशी ही बुंदी पडते की नाही ही बघण्यासाठी आपण थोडंसं पीठ त्यामध्ये घेतलं आहे। वरून रबरने पॅक करायचं आहे आणि तापलेलं तेल जे असतं ते तापलं आहे का बघायचं। थोडीशी मी एक पिठाचा गोळा टाकला आहे, तळून वर आल्यानंतर आपलं तेल तापलं आहे असं समजायचं। तर आता थोडीशी मी बुंदी टाकून बघितली तर छान अशी ही बुंदी आपली बघा पडते आणि तळूनसुद्धा वर येते। तर अशा पद्धतीने आता हे जे होलमधून व्यवस्थित अशी धार लावायची आणि दाबून एकसारखं हलवून हलवून आपण ही बुंदी करून घ्यायची। तर बघा पूर्णतः कढई पूर्ण भरेपर्यंत ही जी पिठाची धार आहे ती उंच धरून आपण ही धार त्यामध्ये सोडायची। हे पहा अगदी बारीक छान अशी ही बुंदी पडते। तर मीडियम गॅसवरती ही बुंदी आपण छान अशी तळून घ्यायची। जर जास्त प्रमाणात पडली तर थोड्याशा गुठळ्या तयार होतात, तर फक्त पूर्ण कढई भरेपर्यंतच हे पीठ आपल्याला सोडायचं आहे, त्यामध्ये बुंदी पाडायची। तर बघा आता तळून झाली की काढून घ्यायचं। तर जास्तही कडक करू नका किंवा जास्त कच्चीसुद्धा ठेवू नका, कारण पाक त्यामध्ये ऑब्झर्व होण्यासाठी आपल्याला थोडी हलकीशी मऊसर बुंदी बाहेर काढायची, म्हणजे जास्त कडक करायची नाही। तर आता झाऱ्याच्या साह्याने मी ही बुंदी सगळी काढून घेते। पाहू शकता अगदी बारीक मोत्यासारखी अशी आपली ही बुंदी त्यामध्ये पडलेली आहे। तर लाडूसाठी आपल्याला अशीच बुंदी हवी। पुन्हा एकदा एक घाणा तुम्हाला काढून दाखवते। थोडंसं आपली ही प्लॅस्टिकची पिशवी वर धरायची आणि थोडंसं हलवत हलवत एकसारखी धार लावून त्यामध्ये सोडायची। जर मध्ये थोडीशी गुठळी आली आणि जर ही धार थोडीशी थांबली तर आपण हाताने थोडीशी हलवून घ्यायचं आहे
आणि होल व्यवस्थित रिकामं करायचं आहे आणि पुन्हा पिठाची धार त्यामध्ये सोडायची। तर अशा पद्धतीने पूर्ण कढई भरेपर्यंत ही पिठाची धार आपण त्यामध्ये उंच अशी धरून त्यामध्ये सोडायची। तर बघा बारीक अशी छान बारीक बुंदी पडते। तर ह्यासाठी आपल्याला बघा झारासुद्धा लागत नाही। तर झाराच पाहिजे असं काहीही नाही, कारण झाऱ्याने जमतंच असं नाही। आपल्याला हॉटेलमध्ये जसं असतं त्यांना जमतं, त्यांना प्रॅक्टिस असते, आपल्याला नसते। तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही करून बघा। आणि घरी करतो ती थोड्या प्रमाणात असते। तर या प्लॅस्टिकच्या पिशवीने अतिशय मस्त अशी हे मोत्यासारखी ही बुंदी पडते। तर अशाच पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा। तर जास्तही वेळ लागत नाही। पहिल्यांदा तुम्ही 1 वाटी किंवा 2 वाटीची सुद्धा करून बघा। एकदा प्रॅक्टिस झाली की छान अशी ही बुंदी आपल्याला काढता येते। तर बघा अशा पद्धतीने आपण ही बुंदी तळून घेतलेली आहे आणि काढून घेतली। तर थोडंफार त्यामध्ये तेल जर गेलं तरीसुद्धा चालतंय। हॉटेलमध्ये आचाऱ्याकडून जास्त तेल काढलं जातं, आपण घरी थोडंसं झाऱ्यामध्ये निथळून आपण घेतो, त्यामुळे तेल जास्त जात नाही आणि लाडू पण आपले छान होतात। तर बघा अशा पद्धतीने मी 2-3 घाणे तुम्हाला काढून दाखवलेत अगदी बुंदीचे, पाहू शकताय। तर मस्त असे जमतात। तर पहिल्या घाण्याला आपल्याला व्यवस्थित अशी बुंदी जरी जमली नाही तरी नंतर आपण अंदाज घेत किती वर धरायचं किंवा कशी करायची याचा अंदाज नक्कीच येतो। तर बघा अशा पद्धतीने आपण सगळी बुंदी तळून झालेली आहे आपली। आणि जर त्यामध्ये थोड्याशा गुठळ्या जर राहिल्याच तर हाताने थोडंसं कुस्करून घ्यायचं। तर बारीक अशी छान अशी आपली ही बुंदी तयार झाली। आता आपण करून घेतोय पाक करण्यासाठी भांडं जरासं मोठं घ्यायचं। तर माझ्याकडे कढई अगदी मोठी नव्हती तर मी घमेलं घेतलेलं आहे। तर आता 7 ग्लास बेसनासाठी आपण 6 ग्लास साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण त्याच्यापेक्षा निम्मं म्हणजे 3.5 ग्लास जे आहे तर म्हणजे 3 ग्लास पाणी आणि अर्धा ग्लास जास्त पाणी आपण त्यामध्ये टाकलं, म्हणजेच 3.5 ग्लास पाणी टाकले। तर आता आपल्याला पाक करायचा नाही 1 तारी किंवा 2 तारी, फक्त आपल्याला साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची। आणि विरघळल्यानंतर त्यामध्ये केशरी रंग मी घातला आहे आणि आता या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण आता ही बुंदी टाकायची। तर हळूहळू करून आपण ही सगळी बुंदी त्यामध्ये टाकायची, कारण 1 किलोचं प्रमाण म्हणजे जरासं जास्तच असतं। तर थोडी थोडी करून मी या घमेल्यामध्ये बुंदी सर्व व्यवस्थित टाकून पाकामध्ये आता ही मिक्स करते। तर मीडियम गॅस ठेवायचा आहे, जास्तही मोठा करायचा नाही। आता या पाकामध्ये आपल्याला अशीच मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची, किंवा मग तुम्ही गॅस कमी केला तरीसुद्धा चालेल। आणि जोपर्यंत पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत ही बुंदी आपण हलवून घ्यायची आणि नंतर झाकण ठेवून थोडंसं वाफेवरती आपण शिजवून घ्यायची। तर बघा आता थोडीशी वाफ काढून घेतलेली आहे आपण झाकण ठेवून। त्यामध्ये साजूक तूप टाकले 2 ते 3 चमचे, मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं म्हणून थोडंसं थिजलेलं आहे। तर आता गरम आहे म्हणून हे वितळलं जातं। पुन्हा झाकण ठेवून आपण थोडंसं वाफ आणून घ्यायची आणि 5 ते 10 मिनिटांनी आपण आता मोठ्या परातीमध्ये ही बुंदी काढून घेतलेली आहे। आता ही थंड व्हायला फॅनखाली ठेवून द्यायची। तर पूर्ण 2 ते 3 तासांनी ही बुंदी जी आहे व्यवस्थित पाक मुरलेला आहे त्यामध्ये आणि छान अशी मोकळी झालेली आहे बघा। तर आता ती सगळी एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये तुम्हाला मगज बी टाकायचं असेल ते टाका, किंवा ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील ते टाका, किंवा वेलदोडे जायफळ पावडर टाका। तर मी हे टाकलेलं आहे मगज बी आणि जायफळ पावडर आणि वेलदोडे पावडर। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता जेवढे तुम्हाला जसे लाडू बांधायचे तसे तुम्ही लहान मोठे हातात हे घेऊन तुम्ही बांधू शकता। तर बघा मी आता हे लाडू तुम्हाला एक बांधून दाखवते, हे पहा। तर मस्त रसरशीत असे हे बघा किती मस्त असे झालेले आहेत, रसरशीत असे हे लाडू। तर मी दुसराही लाडू तुम्हाला बांधून दाखवते। तर बघा अगदी कोरडासुद्धा झालेला नाही किंवा अगदी ओलसरसुद्धा नाही, मस्त असे हे लाडू आपले तयार झाले। मी सगळे लाडू जे आहेत ते वळून घेते आणि थोडंसं हवेला एक रात्रभर फॅनखाली ठेवायचं, त्यावरती एक कापड ठेवायचं आणि छान असे थोडेसे सुकले की हवाबंद डब्यामध्ये हे छान ठेवून द्यायचे। तर बरेच दिवस अगदी छान राहतात। तर अशाच पद्धतीने तुम्ही हे लाडू करून पहा। तर आता मी तुम्हाला एक लाडू बघा सुकल्यानंतर मी रात्रभर ठेवलेले होते,
तर सुकल्यानंतर पुन्हा दाखवते. हे पहा, मस्त असे रसरशीत असे मोतीचूर लाडू आपले खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. टेस्टलासुद्धा खूप मस्त लागतात. तर झारा नसतानासुद्धा आपण प्लॅस्टिकच्या पिशवीने अगदी मोत्यासारखी बुंदी पाडून मोतीचूर लाडू आपण तयार केलेत. तुम्हाला आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.